नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. एज क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th स्टँडर्ड इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा फर्स्ट लेसन पहिला धडा इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला प्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, त्यामध्ये पहिला पॉईंट आहे इतिहास लेखनाची परंपरा. भारतात किंवा विदेशामध्ये इतिहास लेखनाची परंपरा कधी सुरू झाली? कारण इतिहास लिहिण्याची ही परंपरा फार प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे. परंतु त्यापूर्वी लेखनकला अवगत नसल्यामुळे बराचसा इतिहास हा तोंडी सांगितला जायचा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं इतिहास हा सांगितला जायचा. परंतु जेव्हा मुद्रणकलेचा शोध लागला तेव्हा इतिहास लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे. जसं भारतात तुलनेनं थोडं उशिरा इतिहास लेखनाची सुरुवात झाली. यापूर्वी युरोपामध्ये, कारण युरोपामध्ये प्रबोधन युग लवकर आलं आणि त्या ठिकाणी इतिहास लेखनाची परंपरा ही भारताच्या तुलनेने अगोदर सुरू झाली. त्यानंतर भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे. गत काळात घडून गेलेल्या घटनाची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. गत काळात म्हणजेच भूतकाळामध्ये जे काही घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनाची क्रमशः संगती लावली जाते आणि त्याचे आकलन करून घेतलं जातं. आणि ते आकलन करून घेतल्याच्या नंतर जे मिळालेलं साहित्य आहे त्याचं संशोधन केलं जातं. त्याच्यामध्ये सत्यता पडताळली जाते. सत्यता पडताळून नंतर इतिहास लेखन केला जातो आणि त्याचा अभ्यास केला जातो. ही जी परंपरा आहे ही अखंडितपणे चालणारी परंपरा आहे. ही परंपरा अखंडितपणे चालणारी परंपरा आहे. तर कारण कधीही ही परंपरा बंद होत नसते. कारण भूतकाळात घटना ह्या क्रमाक्रमाने घडत गेलेल्या आहेत. परंतु ते घटना घडल्याच्या नंतर त्यामध्ये सत्यता पडताळलेली आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक शाखा ज्या आहेत जसं की जॉमेट्रीमध्ये आपण पायथागोरसचं थेरम, पायथागोरसचं प्रमेय हे पुन्हा पाहू शकतो. आणि तेच प्रमेय सारख्याच कुठं जरी सिद्ध केलं ते उत्तर सारखंच येणार आहे. परंतु हे विज्ञानामध्ये शक्य आहे. जसं काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं की सोडियम क्लोराईड कसा बनला. जसं सोडियम आणि क्लोरीन हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो सोडियम क्लोराईड बनला. हे विज्ञानामध्ये शक्य आहे. ते पुन्हा आपणाला ते सत्यता पडताळता येते.
या पद्धतीच्या आधारे विविध घटनाच्या संदर्भातील सर्वकालीन आणि सार्वत्रिक नेम मांडणे आणि ते नेम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. वैज्ञानिक ज्ञानशाखेमध्ये या गोष्टी शक्य आहेत. जसं की आता सांगितल्याप्रमाणे अपोलियन्स असो, पायथागोरस असो, कुठलेही प्रमेय आपणाला पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतात किंवा विज्ञानामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शनी आपणाला ती सिद्धता पाहता येते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो. इतिहासामध्ये जसं की वैज्ञानिक शाखेमध्ये ज्या पद्धतीने आपणाला प्रयोग करता येतो आणि प्रयोगाने ते आपल्याला सिद्ध करता येते, तसं इतिहासामध्ये शक्य नाही. कारण इतिहासामध्ये ज्या घटना घडल्या होत्या तेव्हा किंवा त्या घटना घडल्या तेव्हा आपण उपलब्ध नव्हतो, परंतु पुन्हा आत्ता सद्यस्थितीमध्ये त्या घटना पुनर्निर्मित करता येत नाहीत, त्याची पुनरावृत्ती करता येत नाही. जसं की पानिपतचं युद्ध घडलं, परंतु पानिपतच्या युद्धामध्ये जे काही परिणाम झाले, त्यावर जे काही साहित्य निर्माण झालं, त्याची फक्त सत्यता पडताळता येते. पानिपतचं युद्ध आपल्याला पुन्हा घडवता येत नाही, तेव्हा त्याचे निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो व त्या घटनाची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सर्वकालीन आणि सार्वत्रिक नेम मांडणे, ते नेम सिद्ध करता येणे शक्य नसते. ते नेम सिद्ध करता येणे शक्य नसते, कारण जसं की विज्ञानामध्ये वेगवेगळे प्रयोग आपल्याला पुन्हा पुन्हा करता येतात आणि त्याचे निष्कर्ष दाखवता येतो, परंतु इतिहासामध्ये हा निष्कर्ष दाखवता येत नाही. जसं की सम्राट अशोकाने कलिंगचं युद्ध केलं. सम्राट अशोक त्यामध्ये सामील होते आणि त्या युद्धामध्ये बरेचशे लोकांचा मृत्यू झाला आणि असं म्हटलं जातं की अक्षरशः रक्ताचा महापूर व्हायला, परंतु त्या कलिंगचं युद्ध आपण अनुभवू शकणार नाही. असं म्हटलेलं आहे की ते युद्ध झाल्याच्या नंतर सम्राट अशोकाने अक्षरशः त्याने राज्यशाहीचा त्याग केला. एवढ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. सम्राट अशोक त्या युद्धामध्ये जिंकले तरी सुद्धा त्याने राज्य त्याग केला. याची आपल्याला पुनरावृत्ती करता येणार नाही, परंतु त्या काळामध्ये समकालीन काही इतर साहित्य आहे, इतर धर्मीयाचं साहित्य आहे, वाङ्मय आहे, त्याच्यामधून आपणाला सत्यता पडताळता येते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. सर्वप्रथम आपल्याला काय ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी, इतिहास लिहिण्यासाठी भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेलेला असेल, म्हणजे त्या काळामध्ये जे काही साहित्य निर्माण झालेले इतिहास लिहिण्यासाठी आपण ज्या साहित्याचा वापर करत आहोत त्या कुठल्या काळातली भाषा आहे, भाषा कशा पद्धतीची, लिपी कशी आहे. जसं की यापूर्वी मोडी लिपीचा वापर केलेला होता. मग या मोडी लिपी, जी मोडी लिपी होती, ही मोडी लिपीतलं जे काही साहित्य आहे ते आपणाला वाचता येणार नाही, परंतु जर जाणकार भेटली, मोडी लिपी जाणणारे जाणकार भेटले तर त्या काळातली बरंच साहित्य आपल्याला कळू शकेल. जसं की सिंधू संस्कृतीमधलं बरंच वाङ्मय, बरंच साहित्य उपलब्ध आहे, शिलालेख आहेत, परंतु त्या काळामध्ये त्या काळातली लिपी वाचणारे अद्याप तज्ज्ञ मिळालेले नाहीत. त्यामुळे त्या लिपीचा अर्थ समजला नाही. त्यामुळे ती संस्कृती, त्या संस्कृतीबद्दल आपल्याला पुरेशी माहिती मिळत नाही आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षर वाटिका म्हणजे अक्षराचे वळण. अक्षर कसं आहे, कुठल्या काळातलं आहे, त्यापूर्वी या अगोदर जे काही साहित्य उपलब्ध झालेले त्या साहित्याशी ते अक्षर मिळतं जुळतं आहे का, लेखनाची भाषाशैली कशी आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात.
त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तोलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात। इतिहास लिहिताना तो इतिहास किती सत्य आहे हे पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच इतिहास लेखन केलं जातं, कारण इतिहासामध्ये सांगितलेल्या गोष्टी सत्य असतात आणि त्यासाठी ते पुन्हा पुन्हा त्याची सत्यता पडताळली जाते। समकालीन असणारं साहित्य बघितलं जातं, त्या दोन्ही साहित्यामध्ये काही त्या घटनांचा कालक्रम आहे का हे बघितलं जातं। त्याचबरोबर लिपी कुठली आहे, भाषा कशी आहे, अक्षराचं वळण कसं आहे, किंवा ते लेखन साहित्य आहे जे भूतकाळात मिळालेले लेखन साहित्य आहे, त्याची भाषा शैली कशा पद्धतीची आहे, कागदाचा प्रकार कसा आहे, ह्या गोष्टी आपणाला एक खऱ्या अर्थाने त्या दस्तऐवजांशी आपल्याला सत्यता पडताळता येते। त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तोलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीची विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात। जे काही दस्तऐवज भेटलेले आहेत ते दस्तऐवज सत्य आहेत की असत्य आहेत हे या वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला समजू शकते। इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञान शाखा आहेत। उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशवळीचा अभ्यास इत्यादी। यामध्ये पुरातत्व खाते प्रत्येक इतिहास लेखन करताना पुरातत्व खात्याने जे काही उत्खननामध्ये जे काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्या ठिकाणी ते जमवून ठेवल्या जातात। अभिलेखागार म्हणजे जे काही जुने दस्तऐवज साठवून ठेवलेले आहेत आणि त्या जुन्या दस्तऐवजामध्ये ती माहिती त्या ठिकाणी साठवलेली असते। त्याचबरोबर हस्तलिखितांचा अभ्यास, यापूर्वी राजे महाराजे पत्र व्यवहार करायचे, त्या पत्रातील भाषा, त्याचबरोबर आता जसं लिखित साहित्य होतं तसं ते मुद्रित साहित्य नव्हतं, ते हस्तलिखित साहित्य होतं। त्याचबरोबर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षराची निर्मिती कुठे झाली, त्यानंतर पुराभिलेख म्हणजे शिलालेख, त्याचबरोबर भाषा रचनाशास्त्र किंवा वंशवळीचा अभ्यास म्हणजे जसं की भारतात बाबर आला आणि बाबरापासून ते औरंगजेबापर्यंतची जी वंशवळी होती ती कशा पद्धतीत झालेली आहे। जर त्या पूर्ण वंशवळीचा अभ्यास केला तर आपणाला बाबरांचा म्हणजेच मोगलांचा इतिहास कळू शकतो। तर आपणाला इतिहास संशोधनाच्या पद्धती पहिला आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे। जे काही दस्तऐवज भेटलेले आहे त्यावरून आपण जो इतिहास बनवला जात आहे लिहिल्या जात आहे त्या पूर्ण साहित्यांची तपासणी करणे, इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन जे काही गतकालीन साहित्य प्राप्त झालेले आहे, शिलालेख, ताम्रपट किंवा इतर साहित्य, हस्तलिखित साहित्य असेल ते साहित्य त्याचं चिकित्सक पद्धतीने आपण संशोधन केले पाहिजे। संभाव्य परिकल्पना कुठल्या आहेत त्याबद्दल इतर काही परिकल्पना आहेत का, आपण त्यावर जसं की काही काल्पनिकता मांडता येते का, याची आपण सत्यता पडताळली पाहिजे। ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नाची मांडणी करणे, म्हणजे जे काही साहित्य आहे त्या साहित्याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात का, त्याचे गुण दोन्ही बाजूचे प्रश्न निर्माण होतात का, त्यामधली आणि जे काही दोष आहेत ते दोष बाजूला करून ते साहित्य बाजूला करून गुणात्मक साहित्यांचा त्यामध्ये समाविष्टपणा केला जातो, सत्य साहित्यांचा त्यामध्ये समाविष्ट केला जातो। त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे।
जे काही घटना, ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ, म्हणजे ती घटना कुठं घडलेली आहे, मग त्या काळामध्ये ज्या ठिकाणावर घडलेली आहे त्या काळामध्ये घडलेली, त्या समकालीन काही इतर काही घटना घडलेल्या आहेत का, त्याचा संदर्भ इतर साहित्यामध्ये मिळतो का, किंवा कुठल्या वाङ्मयामध्ये मिळतो का, कुठल्या कथेमध्ये मिळतो का, त्याचं आकलन करणे, त्या पद्धतीचे संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास, ऐतिहासिक जे काही साहित्य आहे त्याचा अभ्यास करणे आणि ती सत्यता इतिहासामध्ये समाविष्ट करणे. ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. माहितीचे संकलन आणि त्यानंतर जे काही बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप याला अधोरेखित करा. जे काही आपण गतकालीन साहित्य प्राप्त केलेले आहे त्याचं संकलन केलेलं आहे, त्याचं व्यवस्थित वाचन करून त्याच्यामध्ये जे काही बदल, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणारे जे काही प्रक्रिया आहेत त्यांना अधोरेखित करा आणि त्यांचा तौलनिक अभ्यास करा, म्हणजे आपणाला इतिहासामधली सत्यता समजेल. त्यानंतर 1.1 इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते. काय म्हटलेले की गतकाळामध्ये जे काही साहित्य मिळालेले आहे त्या साहित्यांची, त्या पुराव्यांची चिकित्सापूर्वक संशोधन केले जाते आणि भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनाची योग्य प्रमाणे मांडणी केली जाते. अशी मांडणी करण्याच्या पद्धतीलाच इतिहास लेखन म्हणतात. आणि अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सकपूर्व मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. यामध्ये इतिहास लेखन आणि इतिहासकार वेळोवेळी मिळालेल्या पुराव्याची चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनाची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. काय म्हटलेले की वेळोवेळी जे काही पुरावे मिळालेले आहेत त्याचा चिकित्सकपूर्वक संशोधन करणे आणि त्याची योग्य प्रकारे मांडणी करणे याच लेखन पद्धतीला इतिहास म्हणतात. आणि जो इतिहासाची चिकित्सकपूर्व मांडणी करणारा असतो त्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. त्यानंतर अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे. इतिहासामध्ये काय म्हटलेले की इतिहासाची मांडणी करताना जे काही भूतकाळात घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनेची नोंद केलेली आहे त्या तिचे पूर्णपणे त्याचं आकलन करणे, त्याचं ज्ञान करून घेणे हे इतिहासकाराला शक्य नसते. कारण एवढ्या प्रमाणात सर्व साहित्य उपलब्ध होतं. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनाची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचायचे आहे यावर अवलंबून असते. जसं की त्या काळामध्ये पानिपतचं युद्ध घडलं, त्या काळामध्ये काही इतर राजकीय इतिहास असेल, सामाजिक इतिहास असेल किंवा इतर आर्थिक इतिहास असेल किंवा इतर काही राज्यकर्ते असतील, परंतु त्या इतिहासकाराला फक्त पानिपतचं युद्ध दाखवायचं होतं म्हणून तो काय करेल, पानिपतच्या युद्धाशी संबंधित असणाऱ्या घटनांचा अभ्यास करेल. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेल्या वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करतात. ज्या घटना निवडलेल्या आहेत त्याची मांडणी करताना अवलंबलेला जो काही वैचारिक दृष्टिकोन आहे इतिहासकाराच्या लेखनाची शैली त्यामधून निश्चित केली जाते. इतिहासकाराला वाचकापर्यंत काय पोहोचायचे आहे त्याचप्रमाणे तो भूतकाळातील कोण्या घटनेची निवड करीत असतो. कारण त्याला जी गोष्ट त्याच्यापर्यंत वाचकापर्यंत पोहोचायची आहे त्याच घटनेशी संबंधित काही घटना तो त्याचं तौलनिक अभ्यास करतो आणि वाचकापर्यंत पोहोचवतो. इतिहासकाराने ज्या काही निवडलेल्या घटना आणि त्यांचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्यांची लेखन शैली निश्चित होत असते. यामध्ये जगभरातील
जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. या अगोदर जगभरामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये पूर्ण जगात म्हणतो, पूर्ण जगामध्ये इतिहास लेखन करण्याची परंपराच नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळातील जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. कारण काय म्हटलेले की पुढं वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. कारण यामध्ये ज्या पद्धतीने इतिहास लेखन कधी सुरू झाला, जेव्हा मुद्रण कलेचा शोध लागला आणि मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर इतिहास लेखनाला सुरुवात झाली. परंतु मुद्रण कलेचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा इतिहास हा मुखगत होता. प्रत्येक वडीलधारी व्यक्ती हे आपल्या मुलांवर संस्कार करताना पराक्रमी लोकांच्या गोष्टी सांगितल्या जातात, कथा सांगितल्या जातात. ज्या पद्धतीने जिजामाता ह्या शिवाजी महाराजांना पराक्रमी लोकांच्या कथा सांगायच्या, महाभारत, रामायण यामधील काही पराक्रमातल्या गोष्टी त्यांना सांगायच्या. या पद्धतीने प्राचीन काळामध्ये सुद्धा जेव्हा लेखन कला अवगत नव्हती, तेव्हा मुखगतपणे वडीलधारी व्यक्ती हे काय करायचे की या पद्धतीने गोष्टी सांगायचे आणि इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत असेत. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्याचे कथन, गीत आणि पोवाड्याचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. कारण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये राज्यशाही होती आणि प्रत्येक राज्यामध्ये पोवाडे गाणारे किंवा कथा लिहिणारे, गीत लिहिणारे, त्याचं वाचन करून दाखवणारे, कारण प्रत्येक राजांची स्तुती ते करत असत आणि राजाची स्तुतीत्मक बरंचसं साहित्य उपलब्ध होत असे. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो आणि त्याच काळामध्ये जे काही साहित्य उपलब्ध झालेलं आहे या साहित्याचा आपणाला इतिहास लेखनासाठी त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो. त्यानंतर फ्रान्स येथील लुरा या संग्रहालयातील सार्वत्रिक प्राचीन शिलालेख माहीत आहे का तुम्हाला? यामध्ये फ्रान्स येथील लुरा या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. या ठिकाणी एक काय दिसत आहे? या ठिकाणी एक सैनिक शिस्तबद्ध रांग आहे. वरील चित्रामध्ये हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकाची शिस्तबद्ध रांग आणि त्याचे नेतृत्व करणारी सैनानी दिसत आहे. हा जो आहे हा सैनानी आहे आणि त्याच्या पाठोपाठ जे आहे एक त्याचे पूर्ण सैनिक शिस्तबद्ध सैनिक आहे, ते रांगेत चाललेला आहे. हातात ढाल भाला घेतलेले सैनिकाची एक शिस्तबद्ध रांग दाखवण्यात आलेली आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. जे काही फ्रान्समध्ये लुरा संग्रहालयामध्ये सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेले आहेत. हे अत्यंत प्राचीन काळातील शिलालेख यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. इथे काय म्हटले की 4500 वर्षापूर्वी सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. सुमेर साम्राज्यातील राज्याची युद्ध, संघर्ष यांच्या नोंदी व युद्धांची चित्रे या शिलालेखावर कोरलेली आहेत. पुढे म्हटलेलं आहे सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राज्य, त्यांच्यामधील संघर्ष, कहाण्या यांचे वर्णन तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. जे काही शिलालेख या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्या संग्रहालयामधील काही निवडक शिलालेखांवर त्या काळातील संस्कृतीचे लेखन दिसते. राजे आणि त्याचं सैन्य, सुसज्ज सैन्य यांच्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत.
त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख, सर्वात प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. काय म्हटलेले की 4500 वर्षापूर्वी सुमेरमध्ये जे काही 2 राज्य झाली आणि या 2 राज्यामध्ये झालेली जे युद्ध आहेत या युद्धाची नोंद करणारा एक शिलालेख आहे. तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर 1.2 आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. इतिहास लेखन करताना कुठल्या पद्धती सांगितलेल्या आहेत, कुठली वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यापासून होते. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नाची मांडणी करण्यासाठी होते. दुसरा आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. जे काही इतिहासामध्ये लेखन केले गेलेले आहे यातील प्रश्न हे मानवाशी संबंधित असतात. त्या काळात झालेल्या मानवी कृती संबंधात असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटना व देवतांच्या कथाशी मुळीच नसतो. दैवी घटना किंवा देवाशी मुळीच नसतो. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजांच्या सदस्याने विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण इतिहासामध्ये काय म्हटलेलं आहे की इतिहास हा मानवी कृतीचा असतो, मानवी पराक्रमाचा असतो, मानवांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पद्धतीचा अभ्यास करण्याचा असतो. यामध्ये देवदेवतांच्या कथांचा, कहाण्यांशी किंवा घटनांशी कुठल्याही प्रकारे संबंध नसतो आणि तो जोडण्याचा प्रयत्नही केला जात नाही. या प्रश्नाच्या नंबर 3, या प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्थ पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. कारण इतिहास हा पूर्ण सत्यावर आधारलेला असतो. कारण इतिहास लिहिण्यापूर्वी जे काही गत काळामध्ये सापडलेलं साहित्य आहे त्याची चिकित्सकपणे त्याचा अभ्यास केला जातो आणि चिकित्सक पद्धतीनं अभ्यास करून शनी जे काही सत्यता आहे ते त्यामध्ये मांडणी केली जाते. एक तर्कसंगत असते. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. जे काही भूतकाळामधील मानवाने वेगवेगळ्या जे काही कृत्या केलेल्या आहेत त्या सर्व कृतीचा वेध हा इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्याने युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. जे काही 4 वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत या 4 वैशिष्ट्यांचे युक्त असले 4 वैशिष्ट्ये या प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. म्हणून यांना या इतिहासाचे जे काही माहेर आहे हे ग्रीक आहे असं समजलं जातं. त्या असे मानलं जातं की हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्री या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. हा प्राचीन काळामध्ये जो इसवी पूर्व 5व्या शतकात हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने सर्वात अगोदर द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हिस्ट्री हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन
इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. कारण युरोपामध्ये सर्वप्रथम शिक्षणाची सुरुवात झाली, तिथं औद्योगिक क्रांती झाली आणि याच ठिकाणी शिक्षणाची सुरुवात झाल्यामुळे लोक सुशिक्षित झाले, विज्ञान विकसित झालं. या ठिकाणी तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये युरोपमध्ये लक्षणीय प्रगती झालेली आहे. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकापर्यंत युरोपामध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याने शक्य आहे असे विचारवंतांना वाटू लागलं. कारण या काळामध्ये अनेक शोध लागलेले होते. या ठिकाणी अनेक औद्योगिक क्रांती असेल किंवा इतर क्रांत्या असतील या ठिकाणी झालेल्या होत्या आणि त्यामुळे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरीशक चर्चा आणि तत्वसंबंधी तत्वज्ञान या विषयांना अधिक महत्त्व दिले गेलेले होतं. सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लेखनामध्ये ईश्वरीशक चर्चा होती, परंतु कालांतराने हा विषय बंद झाला. इतिहासामध्ये ईश्वरीशक चर्चा बंद झाली, त्याला अधिक महत्त्व दिलं गेलेलं होतं, परंतु हळूहळू यामध्ये बदल होत गेला. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॅगिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. जर्मनीमध्ये पहिले 1737 मध्ये गॅडिगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. या अगोदर इतिहास हा स्वतंत्रपणे अभ्यासला जात नसे, परंतु 1737 मध्ये पहिल्यांदा जर्मनीमध्ये गॅडिगेन या विद्यापीठामध्ये इतिहासाला एक स्वतंत्र स्थान प्राप्त झालेले आहे. त्या पाठोपाठ जर्मनीमध्ये इतर विद्यापीठे ही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली, परंतु पहिल्यांदा इतिहासाला वेगळं स्थान प्राप्त झालं, एक स्वतंत्र स्थान प्राप्त झालं ते 1737 मध्ये जर्मनीमधील गॅडिगेन या विद्यापीठामध्ये आणि नंतर हळूहळू अनेक विद्यापीठामध्ये इतिहासाच्या अभ्यासाची हे विद्यापीठ केंद्र बनली. त्यानंतर महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंताचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंताची आपल्याला माहिती पाहायची आहे. इतिहास लेखन, कारण आपण आता बघितलं की इतिहासाला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे, एक वेगळी शाखा निर्माण झालेली आहे. इतिहास यापूर्वी इतिहास हा वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला जात नसे, ते कुठल्या तरी इतर विषयासोबत संयुक्तपणे त्याचा अभ्यास केला जात असे. हे विकसित करणारे काही महत्त्वपूर्ण विचारवंत आहेत, त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर पहिले आहेत रेने देकार्त. यांचा काळ आहे 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. इतिहासकार रेने देकार्ता म्हणतात की इतिहास लेखन करताना जे काही ऐतिहासिक साधने आहेत, जे काही कागदपत्रे आहेत, त्याची चिकित्सकपणे त्याची पाहणी करणे, त्याची तपासणी करणे, त्याचा अभ्यास करणे आवश्यक असते, असे मत त्याने आग्रहाने मांडलेले. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञान अग्रभागी होता. त्याने लिहिलेला डिस्कोर्स अँड द मेथड या ग्रंथातील एक नेमशास्त्र शुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये, असा
हा तो नियम आहे. त्यांनी सांगितलेले आहे की आपण इतिहास लेखन करताना जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे हे आपल्याला निसंशयरित्या कुठल्याही पद्धतीत याच्यावर आपल्याला संशय नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करू नये. हे आधुनिक तत्वज्ञानाचे जनक म्हणून श्री रेने देकरता ओळखले जातात. आधुनिक तत्वज्ञानाचा जनक म्हणून देकरता ओळखले जातात. तत्वज्ञानाप्रमाणेच त्याने गणितातही मोलाची भर घातलेली आहे. ज्ञानाची तर्कशुद्ध व भक्कम पायावर उभारणी केलेली आहे. त्याने स्वीकारलेल्या पद्धतीचे काही नियम पण सांगितले. त्यामध्ये त्याने ज्याची ओळख पटलेली नाही ते सत्य म्हणून स्वीकारायचे नाही. त्याने शेवटी काय म्हणलेले की ज्याच्यावर निसंशयरित्या प्रस्थापित जोपर्यंत काय अंशाचाही संशय असेल तर ते कदापि स्वीकारू नये. समस्याचे विश्लेषण आवश्यक तेवढ्याच भागात करायचे. समस्या निर्माण झाली तर त्याचे विश्लेषण फक्त पाहिजे तेवढ्याच भागावर करायला पाहिजे. आधी छोट्या समस्याचा मग कठीण समस्याचा अशा क्रमाने विचार मांडायचा. समस्येचा सर्वगण विचार विमर्श करावा. हीच पद्धती पुढे गणित भूमिती या विषयात वापरली गेली. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाश किरणाच्या दिशेत होणारा बदल या नियमाचे गणितीय विश्लेषण हे त्यांचे मौखिक संशोधन आहे. हे रेनी देकार्त याने हे सिद्धांत मांडलेले आहेत, हे नेम मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इतिहासामध्ये कुठल्याही गोष्टीचा समावेश करायचा असेल तर आपण त्याच्यावर एकही संशय राहणार नाही. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या जोपर्यंत आपणाला वाटत नाही तोपर्यंत आपण ते स्वीकारू नये. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण असणारे व्होल्टेअर हे थोर फ्रेंच विचारवंत आहेत आणि व्होल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरू असे होते. व्होल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजांच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्होल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. व्होल्टेअर हे फ्रेंच साहित्यिक आहेत. त्यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरू असे होते. व्होल्टेअर याने इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित केलेलं नाही. त्या काळामध्ये इतर काही सामाजिक परंपरा असतील, कारण या काळामध्ये जे काही व्यापार व्हायचा त्या काही राजकीय व्यवस्था होत्या, समाज व्यवस्था होत्या, त्या कशा पद्धतीच्या होत्या त्याही गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे. हे थोर विचारवंत साहित्यिक तत्वज्ञान हे याने राजघराण्याशी संबंधित असणाऱ्या अनेक व्यक्तीवर उपरोधपूर्ण कविताही मांडलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. म्हणून याच व्होल्टेअरला वर्षभर बॅस्टिल तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. तिथेच त्याने आदीप नावाचे नाटकही लिहिले. ते पुढील रंगभूमीवर बरेच गाजले. पुढे त्याला फ्रान्समधून हाकलून दिले. तो इंग्लंडला गेला. त्या ठिकाणी त्याने शेक्सपियरच्या नाटकाचा त्याने अभ्यास केला. धार्मिक युद्धाचा अंत घडून आणणारा इंग्लंडचा राजा चौथा हेनरी यांच्यावर त्याने नाटक लिहिले. कुणी व्होल्टेअर हा आधुनिक तत्वज्ञानाची पायाभरणी करण्यात व्होल्टेअरचा अत्यंत मोलाचा वाटा होता. राज्य युद्ध यामध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन, संस्कृती यांच्या अभ्यासाला त्यांनी महत्त्व दिले. इतिहास म्हणजे फक्त राजकीय बाजूचा अभ्यास करणे नाही. राजे महाराजे यांच्या पराक्रम म्हणजे इतिहास नाही, तर त्या काळामध्ये मानवी मन कसं होतं, समाज कसा होता, संस्कृती कशी होती याला त्यांनी महत्त्व दिलेले. त्याने अनेक लेखातून व ग्रंथातून धर्मगुरू, असत्य, जुलुमशाही यांच्यावर उपरोक्त टीका केलेली आहे. धार्मिक सहिष्णुता, भौतिक प्रगती, मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी तो झगडला.
त्याने अनेक ग्रंथ लिहिले, अनेक नाटके लिहिली, जवळपास त्याने 50 नाटके लिहिलेली आहेत. इतिहासावर व तत्वज्ञानावर ग्रंथ त्याने लिहिलेले आहेत, लेख कथा लिहिलेले आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता, म्हणून फ्रेंच राज्यक्रांती घडून आणण्यासाठी त्यांचे विचार अत्यंत प्रेरक होते. म्हणून असंही म्हटलं जातं की व्होल्टेअर नसते तर फ्रेंच राज्यक्रांतीच झाली नसती. फ्रेंच राज्यक्रांतीचे हे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मनुष्यानी ते ओळखले जातात. फ्रेंच राज्यक्रांती घडून आणण्यामध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यानंतर जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल या जर्मन तत्वज्ञानाचे ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर होता. तर्कशुद्ध पद्धतीने याने तर्कशुद्ध पद्धतीला महत्त्व दिलेले आहे. ते म्हणतात की पुढे म्हणतात की इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. या ठिकाणी इतिहास लेखन केलं तेव्हा जे काही पुरावे मिळालेले होते त्यावर इतिहास लेखन झालेले आणि त्यानंतर काही पुरावे उपलब्ध झाले, त्यानंतर त्यामध्ये काही वेळोवेळी जे काही पुरावे मिळतात त्यानुसार अनेक बदल होणे हे स्वाभाविक असते. जसं की सिंधू संस्कृती प्रकाशित होण्यापूर्वी किंवा सिंधू संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी भारताला कुठल्याही प्रकारचा प्राचीन इतिहास नाही हे माहीत होतं. परंतु ही जी गोष्ट आहे जेव्हा उत्खनन झालं तेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि भारताला एक प्राचीन संस्कृती आहे हे त्या पुराव्यानुसार बदललेलं आहे असे प्रतिपादन त्यांनी केलेले. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाही अशा अनेक तत्वज्ञानाची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगलेने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. याने असे प्रतिपादन केलं की विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा इतिहासाच्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत परंतु ते कमी प्रतीच्या नाहीत. त्यांनी अनेक तत्वज्ञानाची खात्री पटवलेली आहे. त्याने एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. त्यांचे अनेक व्याख्याने प्रकाशित झालेली आहेत. त्यानंतर लिओपोल्ड व्हॅन रँके यांचे विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहासात संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ती सांगितली. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. जे काही गतकालीन साहित्यामध्ये जे काही दस्तावेज मिळालेले आहे त्या दस्तऐवजाच्या आधारे जी काही माहिती मिळते ही माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते यावर त्याने भर दिलेला आहे. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज याचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. जे काही साहित्य प्राप्त झालेले शिलालेख असेल, ताम्रपट असतील, नाणे असतील किंवा इतर साहित्य मिळालेलं आहे त्याचा कसून शोध घेतला पाहिजे. जे दस्तऐवज आहे त्याचा कसून शोध घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. जर आपणाला जी गोष्ट मांडायची आहे ती गोष्ट त्यापर्यंत जी संकल्पना मांडायची आहे, लिखाण करायची आहे ती सत्यतेपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यासाठी आपण कसून त्या पुराव्याचा अभ्यास करणे, चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे महत्त्वाचं असते आणि शेवटी आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो असं त्यांनी सांगितलेले आहे. असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखाचे संकलन आहे. त्याने काल्पनिकतेवर टीका केलेली आहे. काल्पनिकतेवर टीका केलेली इतिहास लेखनामध्ये काल्पनिकता नसते तर सत्यता असते हे लिओपोल्ड व्हॅन रँके याने
सांगितलेले आहे. तर हेगलेची आपणाला या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचे आपण की त्याने द्वंद्ववाद कसा मांडलेला आहे हा भाग राहिलेला आहे. हेगलेच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कधिष्ठित त्या दोहाचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. यामध्ये हेगलेनं स्पष्ट केलेले आहे. ते म्हणतात की एखाद्या घटनेचा जर अर्थ लावायचा असेल, लावण्यासाठी आपल्याला परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडावे लागतील आणि त्यातूनच योग्य तर्क लावला जातो. याच मांडणीला त्याने द्वंद्ववाद म्हटलेला आहे. खरे खोटे, चांगले वाईट म्हणजे दोन्ही बाजू या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलट सुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेले समात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या सिद्धांतालाच त्याने द्वंद्ववाद म्हटलेले आहे. द्वंद्ववाद म्हणजे द्वंद्व स्थिती. यामध्ये एखादी गोष्ट, एखाद्या संकल्पनेचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्या दोन्हीही बाजूचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपला लिओपोल्ड व्हॅन रॉके झालेला आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स यांचा काळ 1818 ते 1883 हा त्यांचा काळ आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. यामध्ये कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत, तो 19व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे. त्याने जे काही इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी जे वैचारिक प्रणाली अस्तित्वात आणलेली आहे. इतिहास हा कार्ल मार्क्सच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून तो जिवंत माणसाचा असतो. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. या ठिकाणी त्यांनी सांगितले की इतिहास हा अमूर्त कल्पनेचा नसतो, तो मानवांचा असतो. तो माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे काही उपलब्ध साधने आहेत, साधनांच्या स्वरूपावर मालकीवर अवलंबून असते. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. कार्ल मार्क्स म्हणतात की समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. आर्थिक बाबतीत जर विचार केला तर सर्व साधने किंवा संपत्ती असेल, मालमत्ता असेल, ही प्रत्येकापर्यंत समप्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्यामुळेच समाजामध्ये वर्गवार आधारित विषम विभागणी आहे आणि त्यातूनच वर्ग संघर्ष निर्माण होतो. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.
कार्ल मार्क्स म्हणतात की मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाचे साधने आहेत, ज्याच्याकडे उत्पादनाचे अधिक साधने आहेत, तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. जसं की जमीनदार हे भूदास लोकांचं शोषण करत असत. या प्रकारे त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे की ज्याच्याकडं अधिक प्रमाणात उत्पादनाचे साधने असतात ते इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतात. कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत आहे. तो 19व्या शतकात होऊन गेलेला आहे. त्याने त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. त्याने या ग्रंथामध्ये वर्ग संघर्षांचा सिद्धांताची मांडणी केलेली आहे. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं त्यांचं मत आहे. इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून तो जिवंत माणसाचा असतो. अशा प्रकारची विचार प्रणाली कार्ल मार्क्स याने मांडलेली आहे. त्यांच्या विचारसरणीवर, कार्ल मार्क्सच्या विचारसरणीवर साम्यवादी शासन व्यवस्था जगात प्रथम रशियात अस्तित्वात आली. त्यांच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासन व्यवस्था जगात प्रथम रशियात निर्माण झाली. त्यानंतर ॲनॅलस प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनॅल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही फ्रान्समध्ये ॲनॅल्स नावाची इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आलेली. ॲनालिस प्रणालीमुळे इतिहास लेखनात एक वेगळीच दिशा मिळाली. आतापर्यंत ज्या पद्धतीने इतिहास लेखन व्हायचा त्यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने ॲनॅल्स प्रणाली हे फ्रान्समध्ये नव्याने इतिहास लेखनासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळालेली आहे. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे त्यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनॅल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. यामध्ये फ्रान्समध्ये इतिहास लेखन करण्यासाठी ॲनॅल्स नावाची एक प्रणाली उदयाला आली आणि या प्रणालीमुळे इतिहासाला एक वेगळीच दिशा मिळालेली आहे. इतिहासाचा अभ्यास करताना यापूर्वी इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे राजे महाराजे यांच्या पराक्रमाची, त्यांच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करणे एवढाच फक्त मर्यादित होतं. परंतु या प्रणालीमुळे एकंदर स्थानिक लोक कसे होते, त्या ठिकाणी शेती कशी चालायची, शिक्षण व्यवस्था कशी होती, तत्कालीन हवामान कसं होतं, संपर्काची साधने कशी होती यांचा अभ्यास करणे हे ॲनॅलिस प्रणालीमुळे शक्य झालेलं आहे. तर यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियाच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. कारण यापूर्वी इतिहास लेखक होते ते फक्त पुरुष होते. मग इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन हे व्यवस्थित पद्धतीनं कधी मांडण्यात येईल जोपर्यंत स्त्रिया ह्या स्वतः लिखाण करणार नाहीत तोपर्यंत. त्यामध्ये इतिहासाची पुनर्रचना सीमा द बोआ या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादांची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेलेला आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन यामध्ये इतिहास लेखनामध्ये पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता.
आणि सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी भूमिका मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला आणि इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर देण्यात आला. सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी असेल, ट्रेड युनियन असेल, त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. या अगोदर जे काही लेखक होते ते इतिहासकार पुरुष होते, परंतु सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने या लेखनामध्ये स्त्रीवादी भूमिका मांडलेल्या आहेत. आणि त्यामध्ये त्यानंतर त्या पुढे म्हणतात की जे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूचा सविस्तर विचार करणारे संशोधन त्यानंतर सुरू झाले. त्यानंतर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. यापूर्वी इतिहास लेखक हे पुरुष होते आणि हे स्त्री एक समाजाचा वेगळाच घटक आहे असं मानलेलं नव्हतं, परंतु 1990 नंतर स्त्री हा एक समाजाचा स्वतंत्र घटक आहे असं मानलं गेलं. परंतु पहिल्यांदा स्त्रियांविषयी इतिहास लिहिताना, स्त्रीवादी इतिहास लिखाण करताना सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर 1990 नंतर स्त्री ही समाजातील वेगळा घटक आहे असं मानलं गेलं. त्यानंतर मायकेल फुको यांचा काळ 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. मायकेल फुको यांचा काळ 1926 ते 1984. याने हे 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार आहेत. यांच्या लेखनातून एक नवी संकल्पना उदयाला आलेली. त्यांच्या आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. कालक्रमानुसार जी काही कालक्रमानुसार मांडणी केली जाते ही मांडणी करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे असं मायकेल फुको म्हणतात. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांचा ग्रंथ आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वांचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजे बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वांचा प्रयत्न असतो. फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर त्याने अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्वही म्हणतात. मायकेल फुको यांनी आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची आहे असं मत मांडले. ते पुढे म्हणतात की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळामधील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्याने सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरणावर भर दिलेला आहे, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हणतात, म्हणून त्यांना ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेलं आहे. इतिहासकाराने पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती
वैदिक शास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. त्याने इतिहासामध्ये काय म्हटलेलं की यापूर्वी इतिहासामध्ये ज्याचा विचार केलेला नाही, जसं मनोविकृती असेल, वैदिक शास्त्र आहे, तुरुंग व्यवस्था आहे, यासारख्या विषयांचा यापूर्वी इतिहासाच्या दृष्टीने विचार झाला नाही, अशाही याचा विचार होणे आवश्यक आहे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयाचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा पद्धतीने या ठिकाणी आपणाला मायकेल फुको याने आपल्या ग्रंथ आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये इतिहासाची मांडणी ही कालक्रमानुसार मांडणे ही चुकीची ठरवलेली आहे. ते म्हणतात की भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो आणि याकडे त्यांनी सर्वच लक्ष वेधलेले आहे. म्हणूनच त्यांना ज्ञानाचे पुरातत्व म्हणतात. मायकेल फुको याने कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची ठरवलेली आहे आणि ते म्हणतात की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे म्हणजेच बदलाचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वांचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून मायकेल फुको यांना त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात. आणि नंतरच्या काळामध्ये आधुनिक इतिहास लेखनाची ही व्याप्ती वाढलेली आहे. व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेलेली आहे. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाटककला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारखी विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा पद्धतीने मायकेल फुको याने हे बदल या प्रकारचे बदल सांगितलेले आहे.